पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेण शहरामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न। पेण शहरामध्ये रस्ते तसेच इतर विविध कामे करण्यात येत असून आमदार रवी शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच तलावांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि नगरपालिकेची इतर विविध कामे पूर्ण करण्यात येत आहेत। या लोकार्पण सोहळ्याला आमदार रवी शेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील दादा पाटील, नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सर्व नगरसेवक नगरसेविका, नगरपालिकेचे सीओ जीवन पाटील, सर्व कर्मचारी, व्यापारी बांधव, ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्व नेते मंडळी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले की छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक हे व्हायलाच पाहिजे, परंतु यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत। त्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लवकरात लवकर घेऊन छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येईल। पेण नगरीचा कायापालट व्हायलाच पाहिजे, यासाठी सातत्याने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले। यानंतर लगेच तसेच अरे माग घ्या ना, माग आलं तर पंप पण येलो ना, माग या ना। मोबाईल मोबाईल स्वातंत्र्य दिन आणि तुम्हा आम्हा सर्वांचे नेते मान्य रवी शेठ पाटील साहेब यांचा जन्मदिवस आणि या निमित्तानं पेण नगरपालिकेनं केलेल्या अनेक विकास कामांची उद्घाटनं आणि भूमिपूजन सोहळे या ठिकाणी पार पडलेले आहेत। पेणच्या नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेविका, नगरसेवक आणि सर्व नगर परिषदेचे सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून जी काही कामं गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण झाली, अशा अनेक कामांची उद्घाटनं या ठिकाणी झालेली आहेत। लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे आणि या सर्व सोयी सुविधांचा लाभ जनतेनं या ठिकाणी घ्यावा। संस्था, नगरपालिका जे लोकांकरता करत आहे त्याचा परिणाम लोकांच्या आयुष्यामध्ये सुख वाढवण्याकरता व्हावा, अशा पद्धतीच्या या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त या ठिकाणी करतो। मान्य रवी शेठ पाटील काका यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। नगरपालिकांची झालेली छान सगळी चांगली कामं, सर्व सभापती, सर्व नगरसेवक मंडळी, या सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्कार। छत्रपती संभाजी महाराज चौकाचा आज आपण चौकाचं सुशोभीकरण करून त्याचा लोकार्पण सोहळा केला। या छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा, त्यांच्या नावाने त्यांची प्रतिकृती साकार व्हावी, यासाठी छावा संघटना ही अनेक वेळा आमच्याशी संपर्क साधत होती आणि त्यांची मागणी होती। या मागणीचा विचार करून आमदार रवी शेठ पाटील साहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या माध्यमातून आम्ही छत्रपती संभाजी महाराज हे चौक तयार करू शकलो आणि त्याचा लोकार्पण सोहळा केला आहे। त्याबद्दल एक गोष्ट आणखीन एक मी सांगते की छावा संघटना असेल, सह्याद्री प्रतिष्ठान असेल, यांनी वेळोवेळी मागणी तर केलेलीच की महाराजांचा चांगला पुतळा आपल्या शहरात, चांगलं स्मारक आपल्या शहरात तयार व्हावं। पण आज ज्या चौकाचं सुशोभीकरण झालं आहे त्यामध्ये जी प्रतिकृती साकारली गेली आहे ते एक प्रतिकात्मक रूप छत्रपती संभाजी महाराजांचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला, त्या प्रसंगाची आठवण देणारा तो स्टॅच्यू आहे। पण छावा संघटना आणि सह्याद्री प्रतिष्ठान यांनी आमच्याकडे जी का मागणी केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक त्या चौकामध्ये व्हावं, निश्चितच पेणची नगराध्यक्ष या नात्याने माझे पूर्ण प्रयत्न असणार की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या शहरात तयार होण्यासाठी, पण त्यासाठी शासनाची प्रशासकीय जी मान्यता लागते ती प्रशासकीय मान्यता जेव्हा मिळेल ती जितक्या लवकर मिळेल
ती प्रशासकीय मान्यता मिळाल्या मी माझे सर्व सहकारी नगरसेवक नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या शहरासाठी तयार करणार हे निश्चितच मी आश्वासित करते. आणि पुन्हा एकदा सांगते की त्या चौकावर जो स्टॅच्यू उभारला गेलाय तो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला एका प्रसंगाचं ते प्रतिकात्मक रूप आहे. धन्यवाद. आणि आमदार आमचे नेते श्री रविशेठ पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचबरोबरीने आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाचं सुद्धा औचित्य साधून पेण शहरात अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज पेण नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला. सगळ्यात पहिले अंतोरा रोडचं लोकार्पण सोहळा झाला. त्या अंतोरा रोडचं लोकार्पण सोहळा करत असताना हा रस्ता कॉन्क्रीट रस्ता तयार केलाच आहे, पण त्याचबरोबरीने त्याचं रुंदीकरण वाढवण्यात आलं की जेणेकरून शहरात होणारी वाहतूक कोंडी ही वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी रुंदीकरण करून या रस्त्याचं कॉन्क्रीटचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. हे रुंदीकरण होत असताना ज्या व्यापाऱ्यांनी ज्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचे मी पेणची नगराध्यक्ष या नात्याने मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर कौंडाळ तळ्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. कौंडाळ तळ्याचं नव्याने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण म्हाडा येथे जे रविराज फार्म हाऊसपासून म्हाडाच्या सुरुवातीपर्यंत जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं त्या रस्त्याचं लोकार्पण सोहळा केला. त्यानंतर नंदीमळ नाका ते गुंडा पुलापर्यंत तिथून आपल्या स्मशानभूमीपर्यंत जी कामं झाली त्या रस्त्यांची कामं झाली त्या कामांचा लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर शंकरनगरी येथे आपण नव्याने नमो उद्यान तयार भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण झाला. त्यानंतर साई मंदिर येथे नवीन आपण फाउंटन तयार केलाय त्या फाउंटनचा लोकार्पण सोहळा झाला. आणि त्यानंतर मोतीराम तळ्याच्या इथे जे नवीन काम झालंय मोतीराम तळ्याचा जो वॉकिंग ट्रॅक होता तो पहिले अर्धाच होता, आता तो राऊंड पूर्ण केलाय आणि त्याचं सुशोभीकरण केलंय. त्या कामाचं आपण लोकार्पण केला. आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून जाणारे आपले छत्रपती संभाजी महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.